ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण या मुद्द्यापर्यंत आलो होतो की शिवसेना सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर म्हणजे भाजपवर इतके आरोप करते, मोदींवर आरोप करते, राज्यातल्या सरकारवर आरोप करते. विरोधक आहेत कुठे? विरोधकांची स्पेस सगळी शिवसेना खाते का? विद्याताई, तुम्हाला स्पेस कुठे आहे याच्यात? तुमचे जे आरोप आहेत तेच शिवसेना आरोप करते. तुमच्याकडे का बघावं लोकांनी? नाही, मला हे कळत नाही की शिवसेनेने काहीतरी अर्वाच्य बोललं आणि घाणेरडं बोललं म्हणजे विरोधकांनी असं बोललं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का? कारण आजचं जर तुम्ही भाषण बघितलं तर कुठेही त्याच्यामध्ये काही उत्स्फूर्तता असं नव्हतं. म्हणजे काय उद्धवजी काय बोलत होते, मला असं वाटतं त्यांनाच त्यांचं कद्विधा मनस्थिती असल्यासारखं, युती करायची का नाही करायची. आता मी म्हणेल की हा निवडणुकांच्या पूर्वी दशावतार जो कोकणामध्ये असतो तशा प्रकारचा हा दशावतार आपण त्याला फार तर म्हणू शकतो. आणि मला एक म्हणायचं आहे की उद्धवजी आरती फार छान करतात किंवा ते मंदिर बांधणार आहेत. आता मला हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना विचारायचा आहे की एखादं मंदिर बांधणं किंवा आरती करणं हे शासनाचं काम आहे का? म्हणजे केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं असो, हे शासनाचं कामच नाही आहे. त्यामुळे ह्या देशातला प्रत्येक माणूस, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, कुठल्याही भाषेचा असो, त्याने ह्याच्या पुढे एक लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं आपण एक सगळ्यांनी नागरिकांनीच ठरवलं पाहिजे की ह्या देशामध्ये आम्ही सगळे राहतो, आमचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आम्हाला घरं नाही आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीये, असे सगळे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य माणसांचे, त्या प्रश्नावरती सरकारने बोललं पाहिजे. त्या प्रश्नावरती लोकांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी यांनी बोललं पाहिजे. आम्हाला कुठला पंतप्रधान मंदिर बांधतो किंवा चांगली आरती करतो तो मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे का? आम्हाला नकोय. किशोरीताई, आपल्या आरत्या करा, आपल्या घरामध्ये करा, त्याला नमाज पढा, आरती करा, काय करायचं ते करा, पण ते आपल्या उमऱ्याच्या आत करा. लोकांना मूर्ख बनवण्याचं काम गेले 25-30 वर्ष चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, पण आता ह्याच्या पुढे लोक मूर्ख बनणार नाहीत आणि लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही विरोधक चाललेलो आहोत. त्यामुळे हे काय अर्वाच्य भाषा करतात. आणि मला मधुबाईंचं आश्चर्य वाटलं, ते म्हणाले की अधिकार कसले हो? अधिकार इतकं सांगा. मुळामध्ये विद्याताईंनीच एक उत्तर चांगलं दिलंय त्यांच्याच बोलण्यामध्ये. 25-30 वर्ष, एक 4.5 मागची वर्ष आणि आत्ताची ही एक पूर्ण टर्म, बाकीच्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हीच राज्य केलात. तुमच्याच कोर्टामध्ये हा बॉल होता, तो तुम्हाला नाही सोडवता आला. मागच्या 2014ला किशोरीताई, मी बाबरी मस्जिदचं बोलतेय. किशोरीताई, आमचं सरकारने मंदिर मस्जिद वाद केलेला नाहीये. हीच आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय. तुम्हाला जे जमलं नाही म्हणून त्यावेळेला लोकांनी तुम्हाला फेकलं आणि आणलं दुसऱ्याला, त्यांना आता आठवण देतोय. आठवण देणं ही काही चूक आहे का? अहो, कुठल्या तरी मंदिरात चांगली नोकरी मिळेल ना आरत्या चांगल्या करता म्हणून. लोकांना कशाला मूर्ख बनवताय? किती दिवस तुम्ही आरत्या करणार? बेरोजगार तरुण आहे तुम्ही, भाजपवरती टीका करताय. त्या भाजपवर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुम्ही सरकारमध्ये सामील आहात आणि तुम्ही हे फक्त भाजपवर ढकलून चालणार नाही. जेवढी भाजपची जबाबदारी आहे तेवढीच शिवसेनेची सुद्धा जबाबदारी आहे. या देशामधले बेरोजगार, मोदींनी जेव्हा भाषण केलं त्याच्यामध्ये तुम्ही पण सामील होता. तुमचं अंग काढून घेऊ शकत नाही. लोकांना वारंवार बनवू शकत नाही. 2 कोटी दरवर्षी बेरोजगारांना नोकरी देणार, शेतकऱ्यांना हमी भाव देणार, हे सगळं तुम्ही सांगितलेलं होतं. आज जे उद्धव ठाकरे बोलतायत ते उद्धव ठाकरे असं सांगतात की मी त्या गावचा नाही, त्या गावचा नाही. त्याचं उत्तर जसं मोदींना द्यायला लागेल तसं उद्धव ठाकरेंना सुद्धा द्यायला लागेल. तेव्हा हा प्रश्न फक्त भाजपचा नाही, भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये समान वाटेकरी आहे. तुम्हाला माहिती नाही, सभागृहामध्ये कॅबिनेटमध्ये मी बघितलेलं आहे, कुठल्याही प्रश्नावरती शिवसेना मुख घेऊन गप्प बसलेली असते. तेव्हा बोललं पाहिजे तुम्ही. किशोरीताई, तुम्हाला आता कुठे पेस नाही म्हणून असा आरडाओरडा करून चालणार नाही. स्पेसची फिकर करू नका. लोक पण आता समजून घेणार पण नाही. फिकर करू नका. मला एवढंच सांगायचं, आरत्या करून तुम्ही राखून ठेवा. आरत्या करा म्हणजे आम्हाला गरज नाही. भगवी वस्त्र परिधान करा, संन्यास घ्या. तुम्ही संन्यास घ्या ना. तुम्ही सत्तेवर कशाला बसता? तो जोगी का कोण योगी बसलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि आता इथे तुम्ही भगवे वस्त्र परिधान. तुम्हाला लोकांच्या प्रश्नाशी, संसारिक लोक आहेत त्यांच्या प्रश्नाशी देणं घेणं काय? तुम्ही कशाला सत्तेवर बसता?
अर्ध्या मंदिरांमध्ये. नाहीये म्हणून विद्याताई, मला तुमचं आणि किशोरीताईंचं एक आश्चर्य वाटतंय, तुम्ही एवढे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करतात, पण तुमच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एक साम्य आहे की तुम्ही मोदी सरकारवर राफेलचे आरोप केलेत, विद्याताई तुम्ही आणि राष्ट्रवादीने, आणि उद्धव ठाकरे म्हणतात की राफेल सारखाच मोठा घोटाळा झाला महाराष्ट्रात कर्जमाफी आणि सिंचनाच्या सगळ्या विषयात. या बाबतीत मात्र तुमच्या दोघांमध्ये एकमत आहे. नाही हे विद्याताई? बघा, माझं म्हणणं आहे की कुठल्याही सरकारने मंदिरं बांधणं किंवा आरती करणं हे कामं सरकार शासनाची नाहीये. बरं. हे पण पण लोकांचे त्यांनी प्रश्न उद्धव आहेत, ते ठाकरेंनी जे सोडवावे. म्हटलं त्याच्याशी तुम्ही आता सहमत आहात की राफेल सारखाच घोटाळा महाराष्ट्रात सुद्धा झालाय? राफेलचा भ्रष्टाचार जसा आहे तसा झालेला आहे, बरोबर आहे ना. ह्याच्यात काही प्रश्नच नाहीये. भ्रष्टाचाराविषयी बोलाल तर तिथे आमचं सहमतीच आहे, झालेलीच आहे ना. हे आम्ही कबूल तुमच्याशी करतो, सहमत झालेलं आहेत आहे. त्या तुमच्या पक्षप्रमुखांच्या आरोपांबद्दल? नाही, पण हे त्यांच्या आधी आरोप केलेत ना आम्ही, त्यांनी आज केले. चौकीदार चोर आहे राहुल गांधी कधीपासूनच म्हणतायत. किशोरीताई, विद्याताईंना नेमकं काय म्हणायचंय मला कळत नाहीये. मला लोकांना एवढंच कळलंय. सांगायचंय, आम्ही आतापर्यंत जे करत आलेलो आहे ते लोकांसाठी करतोय हे निश्चित आहे. आणि मंदिरं बांधायची नाहीत, धर्मस्थळं बांधायची नाहीत, हे राज्याचं काम नाही. लॉ अँड ऑर्डर कोण नाहीच आहे. पाहिजे? मग राज्याचं काम नाही किंवा राज्याचं काम नाही म्हणताय तर बाई इतके वर्ष राज्य केलात तर का नाही तुम्ही पूर्ण देशाला सुजलाम सुफलाम केलात? सुजलाम त्याच सुफलाम वेळेला आम्हीच तसं केलं केलं. असतं तर ही वेळच आली नसती. आम्हीच केलं. हो, म्हणूनच घरी बसलात ना लवकर. आम्हीच केलं. आता येऊ ना सत्तेवर, तुम्ही बसाल असं घरी. बरं, आमची सुनील नका वाट तांबेजी, बघू. सुनील तांबेजी, हे हे हो. हे काय नेमकं गणित आहे? म्हणजे लोकांनाही लक्षात येत नाही, माझ्याही लक्षात येत नाही की एकीकडे म्हणायचं की म्हणजे राष्ट्रवादीनं म्हणायचं की तुम्ही काही केलं नाही, तुम्ही काही करत नाही, तुमची भूमिका दुतोंडी आहे, आणि दुसरीकडे मात्र शिवसेनेने केलेले आरोप हे आम्हीच आधीपासून कसे करतोय आणि सरकार कसं वाईट आहे. जे शिवसेना सांगते तेच राष्ट्रवादी सांगते, जे राष्ट्रवादी तेच बघा ना शिवसेना तुम्ही. एक तर सांगते. तांबे सर, हे काय आहे? शिवसेनेने असा कोणताही नवीन आरोप केलेला नाही. पहिली गोष्ट, हा, शिवसेनेने नेमकं काय केलंय तर शिवसेनेने प्रामुख्याने मोदी सरकारवरती जी विरोधक टीका करत होते त्याची ओढण्याचं काम केलेलं आहे. बरं. महाराष्ट्रासंबंधात बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं असं मागच्या वेळेला असं म्हणणं होतं, त्यांनी असं जाहीर भाषणातच सांगितलं, या कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही किती प्रयत्न केले, कर्जमाफीमध्ये आमचा वाटा आहे. हा, हे बोलले सगळं ना. असं सगळं ते बोलतायत. म्हणजे काय तर कर्जमाफी द्यायला पाहिजे ही मागणी कोणाची होती? ही मागणी विरोधकांची होती महाराष्ट्रामध्ये. आपल्याला माहिती आहे त्यावेळेला किती विधानसभेतही त्याच्यासाठी हे झालेलं होतं. तेव्हा शिवसेनेने काय पाठिंबा दिला होता का विधानसभेत? नाही दिलेला. मुद्दा असा असतो त्याच्यामध्ये, जेव्हा आपण लोकशाही राज्य हे म्हणतो तेव्हा सभागृह हे सर्वोच्च असतं. तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर काय भाषणं देत फिरतायत आणि सामनामध्ये काय लिहितायत हे ठीक आहे. मुद्दा जेव्हा प्रश्न सभागृहामध्ये येतो तेव्हा शिवसेनेचे लोक मतदान करतात का सरकारच्या विरोधात? नाही करत. सरकार पाडण्याची भूमिका घेतात का? नाही घेत. सर ते सतत म्हणतात, सतत खिशात आम्ही राजीनामे ठेवलेले आहेत, हे राजीनामे कधीही बाहेर पडणार नाहीत, हेही सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे शिवसेना हा खरं तर आता टिंगलटवाळीचा विषय झालाय शिवसेनेची. किशोरीताई, कारण तुम्हाला जायचंय. हो, बोला. हे जे कोण महाशय आहेत सन्माननीय, सुनील तांबे आहेत, ज्येष्ठ पत्रकार, त्यांना बोला. सांगा, ज्या वेळेला आम्ही पाठिंबा देत नव्हतो तेव्हा राष्ट्रवादीनी बाहेरून पाठिंबा देतो असं जाहीर केलं होतं. त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे एका बाजूनी बोलणं, जर पत्रकार असाल तर एकाच बाजूनी बोलणं बरोबर नाही. टिंगल टवाळीचा विषय हा होऊच शकत नाही. उलट तुम्ही आता टिंगल टवाळी करून लोकांना हे करताय. मुळामध्ये ज्या गोष्टी आपण सांगितल्यात एकत्र येऊन त्या केल्या पाहिजे हे सांगणं असेल तर त्याला जर हे असे जर टिंगल टवाळी म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीचं कौतुकच आहे बाबा. बरं, कारण वेळ झाली एका ब्रेकची, आणि ब्रेकच्या नंतर किशोरीताई आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी नसणार आहेत. किशोरीताईंना जायचं आहे. किशोरीताई, शेवटच्या 30 सेकंदात तुम्हाला काही सांगायचं आहे? राज्यातला भाजप आणि राज्यातला पहारेकरी पण चोर आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ज्या गोष्टी आमच्या पक्षप्रमुखांनी लोकांसमोर मांडतायत ती सत्यता मांडतायत आणि आम्ही कायम ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या सोबत असणार. ते नाही झालं पाहिजे याबद्दल आम्ही
मांडत राहणार. ठीक आहे किशोरताई, तुर्तास धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. पण बेधडकमध्ये पुढच्या टप्प्यात आपण आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. एक म्हणजे ज्या पद्धतीचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला की छत्तीसगडमधल्या नागरिकांनी घाण साफ केली, हा इतका जिव्हारी लागणारा आरोप भाजपचे नेते इतक्या सहजतेने कसा काय घेतात. गोष्ट दुसरी, उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आगामी निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याचा निर्णय मी समोरच्या जनतेवर सोपवतो. काय नेमकी जनता विचार करते? शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर वारीमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि राज्यातल्या फडणवीस सरकारवर इतके टीकेचे बाण सोडलेत आणि यासोबतच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या करता जवळपास बिटवीन द लाईन्स म्हणत शिवसेनेनं स्वतःची रणनीती सुद्धा जाहीर केली आहे. ती अर्थातच एकला चलोरेची आहे का, याचबद्दल आपण बोलतो आहोत. याच सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी आणखीन 2 महत्त्वाचे आरोप केले, 2 महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. आपण पाहूयात. मला जागा वाटपामध्ये स्वारस्य नाहीये. मला या सगळ्यांचं कर्जमुक्त करून मला पाहिजे. मला राम मंदिर बांधून पाहिजे. मला शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेचं नुकसान भरपाईचा पैसा आणि पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे. जागा वाटप गेल्या खड्ड्यात. नाही, भाजपचा विरोधक नाही, एनडीएचा विरोधक नाही. पुन्हा मीडिया सुरू करेल म्हणजे युती होणार काय? नाही, मी या फालतू चर्चेत आता जात नाही. युती करायची की नाही ही माझी तमाम जनता ठरवेल. आम्ही तर ठरवलेलंच आहे. पण ते काय ठरवलं हे त्यांनी सांगितलं नाही. पण बिटवीन द लाईन्स जे संजय राऊत त्यांच्या बोलण्यातनं आज दिवसभर सांगत होते त्याचा अर्थ तुर्तास तरी असा दिसतोय की शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा. सुनील तांबे सर आहेत आपल्याबरोबर. तांबे सर, तुम्हाला असं यातनं जी काही भूमिका आज उद्धव ठाकरे यांनी मांडली, राम मंदिर पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याची, हे सगळं तुम्हाला असं वाटतंय की एकला चलोरेचीच सुरुवात आहे ही? त्यांना असं म्हणजे एक तर पहिली गोष्ट अशी आहे की 3 राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर भाजप बरोबर बार्गेन करण्याची, म्हणजे बार्गेनिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो, घासाघीस करण्याची जी ताकद आहे ही शिवसेनेची वाढलेली आहे या 3 राज्यांच्या निकालानंतर. मला एक नाही कळतं तर तो राम मंदिराचा जो मुद्दा आहे हा काय आहे? हे शिवसेना तिकडे कसं मंदिर बांधणार? म्हणजे आपण असं गृहीत धरलं की महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागा जरी शिवसेनेला मिळाल्या असं आपण वादासाठी गृहीत धरलो तरीही शिवसेनेचं काही सरकार तिकडे येणार नाही. शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत मिळालं विधानसभेमध्ये आणि इथे सरकार स्थापन झालं तरीही ते तिकडे मंदिर बांधू शकणार नाहीत. असं असताना राम मंदिर मला बांधून हवंय ही काय भानगड आहे मला अजून कळलेली नाही. याचा एक मला शक्यता अशी वाटते की हे बहुधा भाजप किंवा संघाच्या लोकांनी त्यांना सांगितलं असावं की यासाठी तुम्ही प्रेशर आणा. मला यापेक्षा दुसरा कोणताही त्याचं कारण कळत नाही. मधुजी, तुम्हाला पटलं म्हणून हसताय? नाही, मुद्दा शक्यता असा आहे की एखाद्याला समजा मित्राला सांगितलं तू असं बोल तर तो शुगर कोटिंग बोलेल ना. इतकी तीव्र भयानक काळजाला भिडणाऱ्या शब्दातून कोण बोलणार नाही. मुद्दा असा आहे, म्हणजे असं संघाने सांगितलं उद्धव ठाकरे? काय संघ असं सांगणार नाही कोणाला. संघ दुसऱ्याच्या तोंडून कधी बोलत नाही. जे बोलायचं ते स्पष्टपणे बोलतो. नंबर 1, मी एकच फक्त आठवण देऊ इच्छितो, कारण आता आम्ही सत्तेत असल्याचं भान मी ठेवणार आहे आज तरी, आणि मी प्रवक्ता आहे की ज्या वेळेला कर्जमाफी झाली त्यावेळेला बीजेपीच्या मंडळींनी आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देणारे बॅनर्स लावले. त्यावेळेला मला आठवत आहे सामनामध्ये ही जी कर्जमाफी झालेली आहे ती माननीय उद्धवजी ठाकरेंच्या दबावामुळे झाले, त्यांच्या आग्रहामुळे झाले. मग त्यावेळेला कर्जमाफीचं श्रेय घेतलं नाही. आता कर्जमाफी दिलेलीच आहे ना, नंबर 1. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी राम मंदिराचा मुद्दा समजून घेतला पाहिजे की राम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी एनडीएमध्ये अशासाठी प्रामुख्याने पहिला विचार आला नाही, 42 विचार आला. अटलजींना विचारलं, अटलजी म्हणाले सहमतीत माझं एकट्याचं सरकार नाही आहे, सगळ्यांचं मिळून सरकार आहे, त्यामुळे आम्हाला राम मंदिर याच्यापेक्षा आम्ही एक कॉमन कार्यक्रम केलेला आहे त्याच्यावर पाहिजे. आणि आता सुप्रीम कोर्टाने तिथे रामाचं मंदिर होतं हा निर्णय दिला. फक्त विषय जमीन कोणाची आहे, त्या मुस्लिम जे वकफ मंडळ किंवा त्यांची आहे की जो आखाडा आहे त्यांची आहे, एवढाच वाद आहे जमीन कोणाच्या ताब्यात द्यायची. त्यामुळे आता न्यायालय उद्या समजा त्या ठिकाणी बांधायला राम मंदिर बांधायला, आता एका बाजूने आपण असं म्हणतो की त्यावेळेला ते पडल्यामुळे देश विभागला गेला जातीत आणि फार मोठा रक्तपात झाला. तो एक फार मोठा भयानक प्रसंग होता. माझा इथे तुम्हाला सरळ हे सांगायचं आहे देवळकरजी की आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये मोहन भागवत यांनी असं सांगितलेलं आहे
की अण्णा हजारे यांना हा भ्रष्टाचाराचा प्रश्न तुम्ही हाती घ्या, ही विनंती आम्ही केलेली होती. म्हणजे हे आपण त्यावेळेला संघाने केली होती, त्यावेळेला. असं आणि काय? हा संघ हे सरळ आहे, तेव्हा संघ स्वतःच्याच तोंडाने बोलतो असं काही खरं नाही. आणि विद्याताई. दुसरं, उद्धव ठाकरे यांनी अगदी हे- बरोबर. हा सगळा मुद्दा बाजूला ठेव, म्हणजे हे जाऊ, म्हणजे त्या राम जन्मभूमी आणि हा काय आत्ताचा आपला चर्चेचा विषय नाही आहे, तरी मी जात नाही. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी तिकडे जाऊन शरयू नदीची आरती का केली, किंवा तिकडे मंदिर बांधण्यासाठी तू सगळं इकडनं शिवसेनेकडून तिकडे का गेले, तिकडे तर शिवसेनेचं काहीच नाही. विद्याताई, तुम्हालाही असं वाटतं आणि की या इकडे कदाचित मी आता म्हटलं की निश्चितच. जरी शिवसेना जरी निवडून आली तरी काही ते तिकडे जाऊन मंदिर, जाऊन फार करू तर शकणार इकडे नाही. मंदिर बांधू शकतील पण एखादं. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे सुनीलजी, की हे कदाचित संघाने सांगितलेलं असू शकतं, जसं यापूर्वी अण्णा हजारे यांना सांगितलं होतं, असं नाही, संघाचे आपल्याला नेते- माहिती आहे तुम्हाला की असं वाटतं? नाही, आपल्याला माहिती आहे विश्व हिंदू परिषदेने रामलीला मैदानावरती मोठी सभा घेऊन मागणी विद्याताई. केली आहे की कायदा करा म्हणून, आणि हीच विद्याताई. मागणी शिवसेना करते. नाही, नाही, विद्याताई. मला हे सांगायचंय की गेले 4.5-5 वर्षात आपण बघितलं की मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या पुढे तोंड उघडायची हिंमत कोणाची नाहीये. अगदी शांतपणे सगळं काही मारून बुक्क्याचा मार सहन केल्यासारखे सगळे वागतायत. आणि हे बोलायचं तर कोणीतरी दुसरं बोललं पाहिजे, म्हणून ते उद्धव ठाकरेंना फूस लावून ते बोलल्यासारखं बोलतायत. म्हणजे संघाने फूस कारण लावली उद्धव ठाकरेंना आणि हे निश्चितच करतायत. निश्चितच अगदी 100% ते वाटतंय. आणि हे सगळे RSS आणि हे सगळे आता विश्व नाही, हिंदू संघ परिषद सांगण्याचं असेल, कारण नाही की बजरंग दल संघाने- असेल, आणि आज अवस्था अशी झाली आहे भाजपची की संघाने सोडलं की पळतंय, राष्ट्रीय धरलं की स्वयंसेवक चावतंय. संघ- नाही, ताई, संघाच्या प्रमुख माननीय संघ प्रमुख सरसंघचालकांनी स्वतःच सांगितलंय कायदा करा. ते उद्धवजींच्या तोंडून बोलायची गरज नाही. तुमचा हा मुद्दा बरोबर अहो, आहे. शेतकऱ्यांसाठी एखादा कायदा का नाही करत तुम्ही, किंवा आर्थिक वेगळं बजेट का नाही करत, की शेतकऱ्याची 2-2 मोर्चे दिल्लीला निघाले, महाराष्ट्रात निघाले, अनवाणी रक्तबंबाळ पायांनी शेतकरी आले, त्याच्याविषयी त्यांनी सगळा माल रस्त्यावरती फेकून दिलाय. टोमॅटोला, कांद्याला 1-1 रुपया सुद्धा भाव मिळत नाही, दलाली इतके खात आहेत. आम्ही मुंबईला एवढ्या मोठ्या भावात मधुजी, भाज्या त्यांचा- घेतोय, का नाही? म्हणजे शेतकऱ्यासाठी त्यांचा करा आरोप ना आहे, काही. तुम्ही काही म्हणा, मंदिरासाठी संघानेच काय सांगितलं. करताय तुम्ही? असं आहे की मंदिरं, त्यांनी- किती मंदिरं आहेत हे त्या त्यांचं देशामध्ये, मत आणि आहे. किती मंदिरं पाहिजेत संघाने तुम्हाला? सांगायचं काही कारण का नाही. राम येऊन सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न आणि सोडवणार आहे, संघाने तुम्ही सांगितलं सोडवू असेल. शकत नाही? हे सांगा तुम्ही, की तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही म्हणून संघ ही मागणी करतोय का? तुम्ही सत्तेवरती बसलाय, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, महिलांचे अत्याचारांचे प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्ही सोडवत नाही. बीड मध्ये भर रस्त्यामध्ये त्या मुलीच्या आणि म्हणून संघ असं सांगतोय असं म्हणणं आहे तुम्ही तुमचं. सोडवत नाही, आणि तुम्ही मधुजी. मंदिरं वाचताय, म्हणजे राम येऊन सोडवणार आहे का प्रश्न? मधुजी, हा काय बोलताय? त्यांनी असं म्हटलं की तुम्ही करू शकत नाही, म्हणून संघाने शेवटी उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला असं सांगितलं. आहे की बघा, संघाचे प्रमुख जे असतील ते एवढे अपरिपक्व नाही आहेत की उद्धवजींना सांगायचे. ज्या शब्दामध्ये उद्धवजींनी माननीय प्रधानमंत्र्यांना चोर म्हटलं, एक स्वयंसेवक, आमच्या दृष्टीने सांगतो, एक स्वयंसेवक पंतप्रधान मध्ये बसल्याचा आम्हाला अभिमान असं बोलणारे सरसंघचालक, त्यांना तुम्ही वाटेल तशा त्या प्रकारे अद्वादवदवा बोला असं सरसंघचालक सांगतील का? असं कधीच होणार नाही हो. नाही, नाही, आज ते त्यांनी नाही, तसं मला एक सांगितलं, महत्त्वाचा पण मला मुद्दा असं मांडायचा वाटतं आहे. की प्रामुख्याने हा सगळं भाजप परिवारातल्या कोणीतरी हे त्यांना सांगितलं असेल, अन्यथा शिवसेनेच्या अजेंड्यावरती. आणि तो इतकं ते आत्ता ते भाषणामध्ये असं बोलले की मला युतीचा आत्ता मी काही विचार करत नाही आहे, मला काय हवंय तर मला तिकडे अयोध्येत मंदिर बांधून हवंय, कर्जमाफी मला हवी आहे. शेतकऱ्यांना मला एक पूर्णपणे महत्त्वाचा मुद्दा कर्जमुक्ती हवी मांडायचा आहे. आहे. हे कोणते विषय आहेत? म्हणजे बरं. त्यातल्या शेतकऱ्यांचा मी समजू शकतो. विद्याताई, थोडक्यात आपल्याला एक मला break एक घ्यायचा. महत्त्वाचा विद्याताई, मुद्दा मांडायचा आहे की अत्यंत 2 भयंकर आरोप केले आहेत उद्धव ठाकरेंनी, की सोहराबुद्दीनच्या केसमध्ये सगळ्यांना म्हणजे सोडवण्यात आलं, आणि छत्तीसगडमध्ये ही घाण, म्हणजे पर्याय कोण आहे माहित नाही लोकांना, पण ही घाण नको एवढं सोडलं. म्हणजे हे 2 आरोप इतके मोठे आहेत, आणि डायरेक्ट मोदींवरती आणि अमित शहावरती हे सोहराबुद्दीनचे आरोप आहेत. बरं. म्हणजे इतके भयंकर आरोप आज उद्धव ठाकरेंनी जे केलेले, ते भाजप मूग गिळून गप्प बसणार आहे का? आपण हे सगळे सहन करणार आहे का? आपण याच दोन्ही तुमच्या मुद्द्यांवरती मधुजी चव्हाण यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर हेच 2 महत्वाचे विषय, की राम मंदिर आणि कर्जमाफी या मुद्द्याला शिवसेना काय पद्धतीनं चिकटू नये, कोणामुळे चिकटू नये, आणि यातून पुढची दिशा शिवसेनेनं न सांगता स्पष्ट केले का? शिवसेनेचा इथून पुढचा प्लॅन हा एकला चलो रेचा आहे का? आपल्याकडे 3 मान्यवर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण वेळेचं गणित पाहता आपण प्रत्येकाची थोडक्यात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात सुरुवातीला विद्याताई, याच्यातनं एकूण असं तुम्हाला वाटतं की आगामी निवडणुकीत जर का शिवसेना स्वतंत्रपणे लढली, जी बिटवीन द लाईन्स जी काही शिवसेना दाखवू इच्छिते, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल? शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढणं हे भाजपच्या दृष्टीने तोट्याचं आणि तुमच्या दृष्टीने फायद्याचं आहे? आता ते एकत्र लढले काय, वेगळे लढले काय? कारण लोकांना आता ह्यांचे खरं सरड्यासारखे रंग दिसायला लागलेले आहेत.
कारण उद्धव ठाकरे जे म्हणाले की 5 वर्षामध्ये हिंदू झोपलेला आहे, तो जागा होणार, आता पेटेल बिटेल, तर आता हे पेटवण्याचा प्रकार जर तुम्ही केले ना तर लोक तुम्हाला जोडून काढतील आणि निवडणुकांमधनं जोडून काढतील. आता लोक काय रस्त्यावर उतरणार नाही, जाळपोळ करणार नाही की मंदिर वही बनाएंगीची घोषणा देणार नाही. लोक ह्या सगळ्याला कंटाळलेले आहेत. ते म्हणतात की तुम्ही आमचे प्रश्न सोडवा, आणि ते जर तुम्ही सोडवत नसाल तर तुम्ही घरी बसा आणि आरत्या घरी करा, बाहेर करू नका, असा लोकांचा संदेश असेल. त्यामुळे हे कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी आता हिंदू वगैरे पेटणार नाही, कारण आम्ही सगळे भारतीय आहोत. आमचे सगळ्यांचे प्रश्न सोडवणारं सरकार आम्हाला पाहिजे. त्यामुळे ते एकत्र लढले काय, आणि उद्धव ठाकरे जरी कितीही बोलत असले तरी ते भाजप बरोबर युती करणारच, दोघंही एकमेकांची उद्धव ठाकरे म्हणतात तशी कर्जमाफी तुम्हाला पाहिजे पण मंदिर नको. मंदिर नको आणि असल्याचा काही प्रश्नच नाहीये ना. मंदिरं किती ठीक आहेत आहे. भारतामध्ये. ठीक आहे. कर्जमाफी करा, शेतकऱ्याला काहीतरी हे करा, बेरोजगारांना नोकऱ्या ठीक द्या. आहे मधुजी, आणखीन आणि ते किती शिवसेनेचे वाण आणि वार सहन करणार कोर्ट तुम्ही? जे ठरवेल ते करायला तयार आहेत ना सगळेजण. राजकारणामध्ये परिस्थितीची जाणीव आणि त्या ठिकाणी आजूबाजूची त्या ठिकाणी ठेवून वाटचाल करायची असते. हाराकिरी ज्याला करणं हे राजनीतीमध्ये करायचं नसतं. बरं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या एकूण याच्या काळामध्ये आज आम्ही जे सत्तेत आहोत तर आम्हाला युती हवी आहे, परंतु युती जर झाली नाही बरं. तर आम्ही स्वतंत्र लढू. भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी काल जन्माला आलेला नाहीये की त्या ठिकाणी कुठल्याही अशा प्रकारचा, परंतु आता तरी सध्या आम्ही ठरवलंय काय बोलायचं याच्यापेक्षा काय बोलायचं नाही ठीक आहे, हे आम्ही ठरवलेलं म्हणजे आहे. शिवसेनेच्या करता निर्णय जनता घेणार आहे. तुमच्या करता तुम्ही निर्णय घेतलाय, शिवसेना आली तर जनता त्यांच्यासह, निर्णय नाही कसा आली मला तर त्यांच्याशिवाय. ठीक आहे. अर्धा मिनिट बोलतो. बरं. मला वेळ संपली आपली. माननीय हो. शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे मला, कारण ते आमच्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे प्रमुख आहेत. पण जनता निर्णय घेणार आहे म्हणजे काय रेफरंडम होणार आहे की बीजेपी आणि शिवसेनेची युती व्हावी याचं का नाही जनमत व्हावी? घेतलं बरं. जाणार आहे का मला काय ठीक म्हणजे आहे, समजलं पाहूयात, नाही. आपल्याला कळेल. तांबे सर, तुमच्याकरता फक्त 30 सेकंद आहेत शेवटची, काय वाटतंय? मी म्हटलं ते एक हा जो राम मंदिराचा मुद्दा आहे त्यामुळे दिल्लीच्या म्हणजे त्या संबंधातलं जो एक दबाव टाकायला पाहिजे सरकारवरती ते करण्याचं काम जे हिंदुत्ववादी करत आहेत. त्याच्यामध्ये संघ आहे, त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद आहे आणि त्याच्यामध्ये सेना आहे. हिंदुत्ववाद म्हणून संघ, शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद सगळे एका भाजपवर बाजूला दबाव आहे. आणतात. दुसरा मुद्दा असा की हा विषय त्यांना राष्ट्रीय म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठी महत्वाचा वाटतो. त्यांची कदाचित दिशा अशी असेल की मागच्या वेळेसारखं लोकसभेला युती व्हावी आणि विधिमंडळाच्या वेळेला मात्र ते युती कदाचित तोडूही शकतील, तोडण्याची तरी लक्षणं दिसत आहेत. परंतु अशा प्रकारचं मला त्यांचं राजकारण म्हणजे त्यांचं आजचं जे भाषण आहे यावरून वाटतं. आणि तसं झालं तर मी आता म्हटलं की आपण मागच्या वेळेचे निवडणुकांचे निकाल बघितले तर उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेचा जो काही स्ट्राईक रेट आहे तो साधारणपणे 22% आहे. म्हणजे त्यांनी ज्या जागा लढवल्या त्यांनी जवळपास 282 म्हणजे 282 जागा लढवल्या, 63 जागा मिळाल्या. साधारणपणे स्ट्राईक रेट 22% आहे आणि मला असं वाटतं की तो आणखीन कमी होईल या सगळ्या याच्यामध्ये, कारण ते स्वतःला राज्य सरकारचा भागच मानत नाहीये. अशा प्रकारे त्यांचं राजकारण सुरू ठीक आहे. या विषयात आज शिवसेनेनं त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बिटवीन द लाईन्स काही गोष्टी सोडून दिलेत. आता ही मोकळी सोडलेली जागा शिवसेना कधी भरते आणि पुढच्या काही काळात स्पष्टपणे स्वतःच्या तोंडानं सांगून आपली भूमिका जाहीर करते का नाही, आणि काय नेमकी दिशा असणार पाहूयात. पुढच्या काही दिवसात शिवसेना सुद्धा आपले पत्ते समोर मांडेल, कारण हा राजकीय पट शिवसेनेला जिंकायचाच आहे. आज या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.